तुम्ही बाहुबली पाहिलाय का? नाही, मी सिनेमा म्हणत नाहीये. 2 नोव्हेंबरला इस्रोने लॉन्च केलेलं हे आहे बाहुबली रॉकेट. 5, 4, 3, 2, 1, 0. LVM-3 M5 CMS-03 कम्युनिकेशन सॅटेलाइट घेऊन हे रॉकेट झेपावलं आणि इस्रोने एका दमदार नवीन कामगिरीची नोंद केली. काय आहे हे मिशन आणि ते घेऊन गेलेल्या रॉकेटची इतकी चर्चा का आहे? चला आजच्या सोपी गोष्टमध्ये पाहूयात इस्रोचा बाहुबली, ज्याचं राजामौलींनीही कौतुक केलंय. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रोने रविवारी 2 नोव्हेंबरला GSAT-7R CMS-03 हा लॉन्च केला. हा भारतीय नौदलाचा अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. श्रीहरिकोटामधल्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून हा लॉन्च झाला. भारतामध्येच डिझाईन आणि विकसित करण्यात आलेल्या या उपग्रहाचं वजन काय माहिती आहे? 4400 किलो. हा भारताचा आजवरचा सर्वात अवजड दळणवळण उपग्रह आहे. या उपग्रहामुळे भारतीय नौदलाला हिंदी महासागराच्या भागातही सुरक्षित टेलिकॉम कव्हरेज मिळेल. नेव्हीचं स्पेस बेस्ड कम्युनिकेशन अधिक मजबूत होईल. LVM-3 या शक्तिशाली लॉन्च व्हेकलद्वारे हे मिशन लॉन्च करण्यात आलंय. हे रॉकेट किती मोठं आहे माहिती आहे? साधारण 14 मजली इमारती एवढं. याचं LVM-3चं पूर्वीचं नाव होतं जिओसिंक्रोनस लॉन्च व्हेकल मार्क 3 GSLV मार्क 3. यापूर्वी याच LVM-3ने चंद्रयान-3 ही मोहीम लॉन्च केली होती आणि 2 नोव्हेंबरचं मिशन या रॉकेटची 5वी झेप, म्हणूनच याच्या नावात पुढे M5 असा उल्लेख आहे. हे एक लो अर्थ ऑर्बिट आहे, म्हणजे पृथ्वीच्या खालच्या कक्षेपर्यंत 8000 किलो सामान हे वाहून नेऊ शकतं आणि बहुतांश उपग्रह ज्या आणखीन वरच्या कक्षेत असतात तिथपर्यंत 4000 किलो वाहून नेऊ शकतं. या पेलोड म्हणजे मिशनसाठी पाठवण्यात आलेल्या उपकरणांमध्ये वेगवेगळ्या कम्युनिकेशन बँड्समध्ये व्हॉइस, डेटा आणि व्हिडिओ लिंक्स सपोर्ट करू शकणारे ट्रान्सपॉन्डर्स आहेत. यामुळे नौदलाच्या नौका, पाणबुड्या, विमानं आणि मॅरिटाईम ऑपरेशन सेंटर्स यांच्यामध्ये कोणत्याही अडथळ्याविना संपर्क कायम राहू शकेल. या लॉन्चबद्दल इस्रोचे अध्यक्ष V. नारायणन यांनी Xवर म्हटलंय, इस्रोने भारताच्या भूमीवरून सर्वाधिक वजनाचा GEO कम्युनिकेशन सॅटेलाइट यशस्वीपणे लॉन्च केला. भारताचं अवकाश तंत्रज्ञान मोठी भरारी घेत असून यामुळे भारत आणि भारताजवळच्या युजर कम्युनिटीला महत्त्वाच्या सेवा मिळू शकतील. पण मग हे मिशन भारताच्या अवकाश मोहिमांसाठी महत्त्वाचं का आहे? कारण यामुळे भारताचं अवकाश तंत्रज्ञानातलं स्वावलंबन वाढलंय. इतक्या अवजड उपग्रहाचा लॉन्च यशस्वी झाल्याने LVM-3 रॉकेटची क्षमता सिद्ध झाली आणि GTO अर्थात जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट म्हणजे पृथ्वीच्या कक्षेत जिथे उपग्रह असतात तिथपर्यंत अवजड उपग्रह नेण्यासाठी यापुढेही या रॉकेटचा वापर करता येईल आणि 400 टनांपेक्षा जास्त वजनाचे उपग्रह लॉन्च करायला आता परदेशी लॉन्चर्सवर भारताला अवलंबून राहावं लागणार नाही. यापूर्वी इस्रोने अशा अवजड लॉन्चसाठी फ्रेंच एरियन स्पेस आणि इलॉन मस्क यांच्या SpaceX चा वापर केला होता. भविष्यात कदाचित इस्रो या LVM-3चा व्यावसायिक वापर करून इतर देशांना त्यांच्या मोहिमा लॉन्च करण्यात मदत करू शकेल. इस्रोच्या या मोहिमेच्या यशाचा आणि अनुभवाचा फायदा भविष्यातल्या गगनयान मोहिमेच्या तयारीसाठीही होणार आहे. या गगनयानद्वारेच पहिल्यांदा भारतीय अंतराळवीर अंतराळात जातील आणि त्यासाठी LVM-3 वर आधारित रॉकेटचाच वापर केला जाणार आहे. ही होती आजची सोपी गोष्ट. आवडली ना? जरूर लाईक आणि शेअर करा. अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी BBC मराठीला व्हॉट्सअपवर फॉलो करा, YouTubeवर सबस्क्राईब करा आणि भेट द्या bbcmarathi.com ला. धन्यवाद.